एका फॉरेस्ट ऑफिसरची बदली खानदेशातील एका दुर्गम खेड्यात होते. तिथे राहण्यासाठी खरमीट, पाणी भरण्यासाठी घराच्या बाहेरच नळ होता. पाणी रात्री अपरात्री केव्हाही येत असे. त्यामुळे जवळच राहणारी सखूबाई पाणी आल्यावर घराच्या बाहेरूनच हाक देत असे. असेच एके रात्री घराच्या बाहेरूनच सखूबाईची हाक ऐकू आली आणि फॉरेस्ट ऑफिसरची पत्नी लगबगीनं दरवाजा उघडण्यासाठी पुढे गेली. पण तो आवाज खरंच सखूबाईचा होता, कारण रात्र होती अमावास्येची आणि घड्याळात वाजले होते 2. तर मी माझ्या अनुभवाला सुरुवात करतो. हा अनुभव माझ्या खूप लहानपणीचा आहे. म्हणजे हार्डली मी एक दुसरी तिसरीला असेल त्यावेळेचा. म्हणजे माझे वडील फॉरेस्ट ऑफिसर होते, त्याच्यामुळे मग आमच्या वरच्यावर बदल्या व्हायच्या. आणि ज्या वेळेला आम्ही नवीन ठिकाणी जायचो तर ते गावही नवीन असायचं किंवा राहण्याचं ठिकाण मला रेंटवर वगैरे घ्यावं लागायचं घर. तर त्या ठिकाणाची काही माहिती नसायची. बाबाच आधी ते घर शोधून आलेले असायचे आणि आम्ही तिथे जाऊन राहायचो. तर आता सांगायला हरकत नाही गावाचं नाव, कारण त्याच्याने काही खूप फरक पडणार नाही. शिंदखेडा म्हणून धुळे जिल्ह्यात एक गाव आहे, तिथे आमची ट्रान्सफर झालेली होती बाबांची. तर आम्ही सर्वजण तिथे गेलो. आणि आता थोडक्यात सांगायचं म्हणजे असं की आईला म्हणजे हे जे आहे की बाहेरचं दिसणे वगैरे हे पटकन कुठे काही नेगेटिव्ह हे जर असेल एनर्जी, तर तिला लवकर त्या गोष्टीची जाणीव पण होते किंवा तिला ते दिसतं पण. तर मी, माझी बहीण म्हणजे लहान बहीण, आई बाबा असं मी तिथे राहायचो. ऍक्च्युली आमचं फॉरेस्टचे जे अधिकारी असतात ना, तर त्यांच्याबरोबर स्टाफ पण असतो ऑर्डरली वगैरे. पण आता कसं आहे की कोणीतरी ओळखीतलंच ऑर्डरली म्हणून ठेवण्याचं हे असतं. तर आमची अशी 3 रूम होते आणि एक रूम असा ऑफिसमध्ये कन्वर्ट केलेला होता, ज्याचा तो लॉक असायचा. तिथे एक आमचा एक दुसरा संतोष म्हणून एक मुलगा होता दुसऱ्या गावाचा. तर तो त्या रात्री तिकडे झोपलेला होता. पण त्याने आता या सगळ्या गोष्टी ऐकल्या की नाही, त्या मी अनुभव सांगताना ते सांगेलच. अजून दुसरी बॅकग्राऊंड अशी की आम्ही जिथे त्या ठिकाणी गेलेलो होतो तर त्याबद्दलची काही बाबांनी माहिती गोळा केलेली नव्हती. नंतर आम्हाला असं माहिती पडलं की तिथे एक काहीतरी स्मशान होतं आणि त्याच्यावरच मग नंतर बिल्डरने काही बिल्डर म्हणा किंवा जो कोणी ते डेव्हलप केले प्लॉट्स, तर तिथे ते घर नवीन तयार झाले, नवीनच ती कॉलनी तयार झालेली होती. आणि आता एक ही गोष्ट सर्वांना माहिती की नाही, पण ते याला भूतांना ते चिंचेच्या झाडाला त्याची ती बाधा काढली जाते, तर त्याला तो खिळा वगैरे मारून ते हे केलं जातं. त्यांचे ते केस म्हणा किंवा जे काही असेल ते खिळा मारून. आता मी आणि माझी बहीण लहान, म्हणजे माझी बहीण आता मी दुसरी तिसरीत म्हणजे माझ्यापेक्षा 3-4 वर्षांनी लहान. तर आम्ही दोघी एकदमच म्हणजे अजाण, काही आम्हाला कळायचं नाही. आम्ही त्या चिंचेच्या झाडाखाली खेळायचो. कधी कधी तर म्हणजे मला स्वतःला आठवते माझ्या स्वतःच्या हाताने बऱ्याचदा ते खिळे असे हलवून म्हणजे ते काढतो. तसं मी स्वतः 1-2दा खिळे काढलेले आहेत. पण आता माझं कसं आहे की माझा देवगण आहे, मला आतापर्यंत समोर म्हणजे काही असेल ना, ती निगेटिव्ह गोष्ट मला कधीही दिसली नाही किंवा जाणवलेली नाहीये. आणि आम्ही लहानच होतो, आम्हाला ते खिळ्यांशी आम्ही खेळलो किंवा काय केलं आम्हाला या गोष्टींचं कळायचं नाही. तिथे एक पाण्याची अडचण होती, त्यामुळे काय असायचं की पाणी कधीतरी यायचं 1-2-3 दिवसातनं, आणि कधी कोणत्याही रात्री बेरात्री अशा अवेळी पाणी यायचं, नळाचं पाणी. तर एक कामवाली बाई होती आमच्याकडे, तिचं नाव आय थिंक सखू वगैरे काहीतरी होतं. तर ती तिथे जवळपासच कुठेतरी राहायची आणि जर म्हणजे पाणी आलं तर ती आईला आवाज द्यायची. तर असंच आय थिंक ही अमावास्येची रात्र होती. आणि त्यावेळेला काय झालं की नेमके, आणि बाबा घरी होते. नॉर्मली बाबा कसं आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक बरेच दिवसपर्यंत घरी येत नाही, त्यांना असे ड्युटीज असतात त्यामुळे. पण नेमकं त्या रात्री बाबा घरी होते आणि आम्ही सर्वजण झोपलेलो. आणि रात्री खूप म्हणजे एकदम मध्यरात्री
हं, आय थिंक 2 वाजेचा प्रहर असेल. त्यावेळेला दारावर त्या बाईचा आवाज आला. सखूची होती ती, की ताई नळांना पाणी आलं आहे, पाणी भरून घ्या म्हणून. हं, आईने रिकामे भांडी वगैरे म्हणजे ती हंडा वगैरे घेऊन असं करून ती जाणार आणि दरवाजाची कडी उघडणार. तेवढ्यात बाबांना जाग आली. बाबांना जाग आली आणि त्यांनी विचारलं, कुठे चालली? आई बोलली, ती बाई आपल्याला आवाज देते आहे हं, आणि नळांना पाणी आलेलं आहे. हं, तर आतापर्यंत असं 2 वाजेला वगैरे कधी पाणी आलेलं नव्हतं. हं, नॉर्मली आलं तर ते काय 5, 5:30, 6 असं हं, ओके. पण एवढं एकदम रात्री असं 2 वाजता पाणी कोणी सोडणार नाही. हं, आणि ते बाबांना नेमकं ते त्यांनी हेरलं. त्यांनी आईला विचारलं, किती वाजलेत घड्याळात बघितले का? हं, हं, तर 2 वाजलेले आहेत. हं, एवढ्या वेळेला पाणी येईल का? हं, तर बाबांनी सांगितलं, की तिच्या आवाजाला ओ पण देऊ नको आणि काही करायचं नाही. हं, हं. आणि कडी म्हणजे जस्ट एका सेकंदाचा फरक पडला असता तर कडी उघडली गेली असती. पण तरी संकट टळलेलं नव्हतं. हं, ती तिथेच होती. हं, आणि आमची आता कसं आहे, की खिडकी उघडी होती हं, आणि ते दिवस आता असं होते, की त्यावेळेला ढगाळ वातावरण असायचं आणि सोसाट्याचा वारा वगैरे असं. म्हणजे हं, नेमकं जसं म्हणतो ना आपण, जे फिल्मी हॉरर जसे हे असतं ना, हं. जवळपास तसंच वातावरण तयार झालेलं. आणि रात्री कधीतरी ती म्हणजे ते 2 वाजेनंतर, आता मला लहान मुलांच्या झोप एकदम गाढ असतात. हं, तर मला तर एकदम गाढ झोप लागलेली होती. मग मी आवाजाने उठलो आणि त्यावेळेला मला कळलं, की ती जी होती, हं. ती खिडकीजवळ आलेली होती. ओके. आणि खिडकी जवळून ती त्या खिडकीच्या गजांना धरून तिचे दात विचकून ती हसते आहे, ओह! बघते आहे. आणि ही गोष्ट घरातल्या म्हणजे आईने तर बघितलंच, कारण आईला तर त्या गोष्टींचं हे होतंच. बाबांनीही बघितलं आणि जी माझी लहान बहीण आहे, जी माझ्यापेक्षा वयाने लहान असून तिने सुद्धा ते बघितलं. पण नेमकं मी जसं बोललो, की माझा देवगण आहे. मला या गोष्टींचं म्हणजे माझ्या समोरच येत नाही किंवा मला ते दिसतच नाही, जाणीवच होत नाही. तर मला ते काहीही दिसलं नाही किंवा मला ते मी कदाचित मला लेट जाग आली असेल ज्यावेळेला ती तिथे होती. पण ती लिटरली म्हणजे जमिनीवर तिचे पाय टेकत नव्हते. अधांतरी कंप्लीटली व्हाईट फिगर त्या खिडकीतून बघते आहे. डोळे विचकून लेडी होती आणि तिच्या डोळ्यांच्या खोबणा वगैरे हे सगळं वळून माझी ती लहान बहीण, म्हणजे ती जस्ट एक 5-6 वर्षाची असेल आणि ती हे वर्णन सांगते, की आणि ती ओरडली पप्पांना, सांगते, "पप्पा भूत, भूत, भूत." हं. आणि त्यानंतर असं झालं, की आईला एक ती लँग्वेज असते. आता ती आईने कधीही बोललेली नाहीये. आता मला ते जातीचं नाव नाही घ्यायचं, पण त्या जातीतले लोकं बोलतात ती भाषा हं. आणि ती नॉर्मली सगळ्यांना येत नाही. ओके. तर ती आईची म्हणजे त्या भाषेत बोलण्याची सुरुवात झाली आणि एकदम पटापटा, पटापटा, पटा ते बोलत होती. मात्र ते मी ऐकलं. मला म्हणजे आईला तर शुद्धच नाही कुठल्या गोष्टीची आणि ती काय बोलते काय नाही. आणि तो तिकडच्या रूममध्ये तो जो शेजारच्या रूममध्ये तो संतोष म्हणून जो आमचा ऑर्डरली होता, त्यालाही जाग आली. तर मग आणि लाईन गेलेली नेमकी. घरामध्ये मेणबत्ती लावून वगैरे इतका हॉरिफिक सीन म्हणजे सीरियसली. जवळपास मी 1 तास ते सगळं आम्ही सगळे विटनेस करत होतो. बाबा मात्र खूप धीराचे. त्यांनी म्हणजे अजिबातही त्यांचा धीर ढळू दिला नाही. ते तिथं थांबून राहिले, आईशेजारी बसून राहिले. आता करण्यासारखं काहीच नव्हतं, की म्हणजे आपल्या हातात काय असतं अशा वेळेला. आणि मग रात्री कधीतरी उशिरा ते संकट टळलं. म्हणजे आता कसं आहे, की त्याच्यावर उपाय म्हणून असा आपल्याकडे काहीच नसतो. आपण काय करू शकतो, की म्हणजे ती गोष्ट जेव्हा टळायची असेल त्यावेळेला असं त्या रात्रीतून असं वाटत होतं, की आता हे गेलं. पण ते गोष्ट आईला बऱ्याच दिवसपर्यंत तिच्या म्हणजे काय म्हणतात ना, प्रभाव. तिच्यावर ते संकट होतं. आणि त्या प्रभावाखाली ती बरेच दिवस म्हणजे आम्ही तर लहान होतो, आम्हाला कळायचं नाही आणि आम्हाला असं वाटायचं, की आईला हे काय झालंय?
तब्येत आहे तिची एकदम क्रूश झाली वगैरे. मग आता ते बरेच म्हणते आता बाहेरची बाधा काढणे वगैरे असे बरेच लोक काही उपाय सुचवतात. तर त्या गोष्टीतून एकदा कधीतरी मग त्या सगळ्या गोष्टी गेल्या. पण तो जो काही महिन्यांचा जो पिरियड होता, तर तो आमच्यासाठी म्हणजे अक्षरशः म्हणजे घरामध्ये काय म्हणतात ना, की अक्षरशः खूपच आमची परिस्थिती त्या काळामध्ये हे झालेली. आम्हाला या गोष्टींची जाणीव नाही व्हायची का एक्झॅक्टली काय झालेलं आहे. पण तो जो प्रसंग आहे विविडली अजूनही आज एवढ्या वर्षांनी मला ते आठवून सांगताना इतकं असं वाटतं, की म्हणजे तो प्रसंग विसरू शकत नाही. अशा पद्धतीचा प्रसंग आम्ही तो आमच्या पूर्ण घराने तो अनुभवलेला आहे. आणि खरं सांगू तर तुम्ही तो प्रसंग आमच्या समोर उभा केलात. ऍक्च्युली तो डोळ्यासमोर उभा राहिला. म्हणजे थँक्यू संकेत. रूम मध्ये तुमची लाईट नव्हती, मेणबत्ती चालू होती आणि येस. त्या गजावर एक बाई हो. दात विचकून तुमच्याकडे बघत होती. बघते. बापरे! हा तो प्रॉपर सीन झाला. आणि खरं तर ऍक्च्युली मग असं म्हणायला लागेल की तुमचे बाबा खरंच खूप धीट होते आणि त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण येस. आपले जे बाबा आहेत ना, आपले बाबा लोक इतके स्ट्रॉंग आहेत. येस. त्यांनी अशा गोष्टी म्हणजे तुमच्या बाबांनी, माझ्या बाबांनी सुद्धा अशा गोष्टी पाहिल्यात, पण ते इतके बघितलं. थिटाने सामोरे गेलेले आहेत. मला हो. वाटतं की आपली आताची जी पिढी आहे, अशा जर हो. गोष्टी पाहिल्या असता, आपले हा, हात हा. पाय तिथेच गळून पडले असते. अगदी 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 खरंच. बरोबर. आणि खरंच खरंच. तुमच्या बाबांना हॅट्स ऑफ यार. येस. इतका येस. भयानक प्रसंग असून सुद्धा आणि ते थिटाने नाही ढळले सामोरे नाही. गेले. ते त्यांचं त्यांनी हे नाही ढळू दिलं. अगदी अजिबात त्यांनी ते सगळ्या गोष्टींना त्यांनी धीराने सामोरे गेले. त्याने आम्हालाही सांभाळलं. मित्रांनो, आपल्या काजवा युट्यूब चॅनेलवर दर शनिवारी रात्री 11:30 वाजता भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह सेशन असतं, ज्यामध्ये देशाविदेशातून अनेक लोक जॉईन होत स्वतः जवळ असलेले एकापेक्षा एक भयानक किस्से आपल्यासोबत शेअर करत असतात. वर्णन केलंय ना, अक्षरशः अंगावर काटा आणतात. वेळ अशीच बसून असते कोपऱ्यात. एकतर कोपऱ्यात बसून असते खाली आणि माझे डोळे आता गोव्यामध्ये काय हे आहे की नारळ डोळ्याची खूप पाहिलं, गेली 2 वर्षे आपले सेशन्स अगदी सातत्याने सुरू आहे. मागच्याच वर्षी आपण त्याची 100री देखील गाठली. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, पण आतापर्यंत जवळपास 1500च्या वर भूतांचे किस्से आपल्या या सेशन्स मध्ये सादर झालेले आहेत. आणि दिवसागणिक हा आकडा अजूनच वाढत चाललाय. तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर वाट कसली बघताय? भेटूया येत्या शनिवारी रात्री 11:30 वाजता फक्त काजवा युट्यूब चॅनलवर. बाकी सर्व माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आमच्या व्हॉट्सअप चॅनलला देखील जरूर फॉलो करा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.